हाय फ्रेंड्स, काव्यास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज बनवूया ओट्स केक, हेल्दी अँड टेस्टी केक। तर आहे ना, मी त्याच्यासाठी 1 कप ओट्स घेतलेले आहेत। ते ना आपण मिक्सरमध्ये आहे ना बारीक करून घ्यायचे, त्याला पावडर बनवून घ्यायचे। तर इथं मी चाळणीमध्ये चाळून घेणार आहे त्याला। तर पाहू शकता बघा मी किती बारीक केलेला आहे आणि याला आता पूर्ण चाळणीने चाळून घ्यायचे। हे बघा हे पूर्ण चाळून झालेलं आहे। आता त्याच कपाने 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचे आपल्याला। आणि हा खूप हेल्दी केक आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। खूप छान झालेला हा खूप टेस्टी केक होतो। 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप बारीक रवा, हे सगळं आपल्याला चाळून घ्यायचं आहे। पाहू शकता मी चाळून घेते। आणि याच्यामध्ये 1 चम्मच बेकिंग पावडर टाकायचे आणि अर्धा चम्मच बेकिंग सोडा टाकायचा आहे। हे बघा आणि ह्याला परत असं मिक्स करून घ्यायचे। हे सगळे कोरडे इंग्रेडियंट्स आहेत। आता त्याच्यामध्ये ना आता हे साईडमध्ये बाउलमध्ये 1.5 कप गूळ घ्यायचे आपल्याला। गुळाची पावडर घेतलेली आहे मी तिथे। याच्यामध्ये मिल्क पावडर राहिलं होतं टाकायचं, म्हणून आता ते मिल्क पावडर पण टाकून घेते मी 2-3 चम्मच। तर आपण मिल्क पावडर टाकून ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे परत। आणि इथे बाउलमध्ये 1.5 कप गूळ घेतलेला आहे आणि 1 कप दूध घेतलेला आहे। त्यात आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि त्याच कपाने अर्ध्यापेक्षा कमी तेल घ्यायचं आहे। तर हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जर आपल्याला हे मिक्स नाही झालं तर आपण ह्याला मिक्सरमध्ये पण थोडंसं फिरून घेऊ शकता, मग ते व्यवस्थित सगळं एकजीव होऊन जातं। तर मी आहे ना हे असंच हातानेच मिक्स करून घेतलेलं आहे। हे पाहू शकता सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। हे बघा तुम्हाला मी चम्मचने पण दाखवते। आता हे आपल्याला त्या कोरड्या इंग्रेडियंट्समध्ये हे सगळं ओतून घ्यायचं आहे। हे बघा सगळं असं व्यवस्थित ओतून घ्यायचं आहे आणि याला हळूहळू करून सगळं मिक्स करायचं आहे। असं जोरजोरात नाही फिरवायचं आहे आपल्याला। हे बघा हळूहळू करून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथं मिक्स झालेलं आहे आणि थोडंसं दूध कमी पडलं होतं, म्हणून परत मी त्याच बाउलमध्ये दूध टाकून ते सगळं व्यवस्थित हलवून आणि दूध ह्या बॅटरमध्ये टाकलेलं आहे आणि हे पण सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आता इथे टीन तयार करायचं आहे आपल्याला। टीनला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि थोडासा मैदा डस्ट करून घेतलेला आहे। तर हे बघा इथं आहे ना हे आपलं बॅटर तयार आहे। तर आता त्याच्यामध्ये ना मी इथं टूटी फ्रूटी घेतलेली आहे, त्याला थोडंसं गव्हाचं पीठ टाकून, तुम्ही मैदा टाकू शकता, अगर गव्हाचं पीठ टाकून मी मिक्स केलेलं, म्हणजे ह्याला थोडंसं डस्ट केलेलं आहे, कारण आपली टूटी फ्रूटी आहे ना खाली नाही जाऊन बसत, ते बसली पाहिजे, ते सगळीकडे व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे। हे बघा असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आहे ना हे बदामाचे काप करून ठेवले होते मी, ते बदामाचे काप पण त्याच्यामध्ये थोडेसे टाकून घ्यायच्यात। हे सगळं व्यवस्थित टाकून घ्यायचं आपल्याला। आता हे मिक्स झालं आहे आपलं। आता याच्यामध्ये लास्टला विनेगर टाकायचं आहे। 1 चम्मच विनेगर टाकलेला आहे। तुम्ही विनेगरच्या ऐवजी लिंबूचा रस पण टाकू शकता। आता विनेगर टाकल्यानं आपल्याला हे बॅटर ठेवायचं नाही आहे, फटाफट मिक्स करायचं आहे आणि टीनमध्ये टाकायचं आहे। तर हे बघा आता हे टीनमध्ये आपण टाकून घेतलेलं आहे। हे बघा तर बघा मी आता अर्ध ह्याच्यामध्ये टाकणार आणि अर्ध दुसऱ्या टीनमध्ये टाकून घेणार आहे। तर आता मी परत वरून थोडेसे बदामाचे काप टाकलेले आहेत आणि थोडीशी टूटी फ्रूटी टाकणार आहे, कारण हे दिसायला खूप सुंदर दिसतं आणि खायला पण खूप टेस्टी लागतं। मस्त खूपच छान। आता याला टॅप टॅप करायचे
आणि याला कढईमध्ये बेक करायला ठेवायचे. एक 45 मिनटं बेक करून घ्यायचे. आणि इथे माझे 45 मिनटं झालेले आहेत. पाहू शकता मी याच्यामध्ये सुरी घालून बघितलेली आहे तर क्लीन निघाले पूर्ण सुरी. तर इथे थंड करायला मी एक रुमाल झाकून ठेवलेला आहे. आता हे बघा केक पण आपला पूर्ण थंड झालेला आहे. आता मी तुम्हाला हे कट करून दाखवते. किती स्पंज किती छान आलेला आहे याचा स्पंज. आणि आपली टुटी फ्रुटी पण पूर्ण सगळीकडे पसरलेली आहेत. मस्तच खूपच छान बेक झालेला आहे. कलर पण खूपच सुंदर आलेला आहे याचा. हे बघा मस्त असं झालेलं आहे. तुम्हाला सगळे पीसेस करून दाखवते. हे तुम्ही ना मुलांच्या टिफिनमध्ये पण देऊ शकता. हे असं बनवून ठेवून. खूप हेल्दी अँड टेस्टी केक. ह्या केकचं नावच मी ठेवलं आहे हेल्दी आणि टेस्टी. खूपच मस्तच काय जाळी झाले. तो हातात पण घेतला ना तर असा तुटत होता केक. एवढा टेस्टी एवढा म्हणजे एवढा सॉफ्ट झालेला आणि खायला पण खूपच टेस्टी झालेला. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला तर या खायला. बाय.